चेहरा दिसतोय का त्यांचा? हां. दिसतंय. स्माइल करा. स्माइल. नाहीतर नेत्याला दोन हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण दोन्ही मुलींचं एकत्र धोंडे जेवण करायचं ठरवलं होतं. आम्ही पण स्पेशली त्यासाठीच आलो होतो एक दिवस आधी. तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलंच की आमची सगळी तयारी करून झालं होतं. आधी मोठ्या नंदेचं करून घेतलं होतं, नंतर छोट्या नंदेचं म्हणजे अमृताचं करायचं सुरू होतं. इथं जोडवी वगैरे घालायचं सुरू होतं. सेम प्रोसेस होती, म्हणजे जसं मोठ्या नंदेला केलं जोडवी, अंगठी, मुलांना कपडे, ह्या दोघांना आहेर, त्यांच्या सासू सासऱ्यांना आहे, तर ते सगळं करायचं सुरू होतं इथं. फोकस झिरो ब्राईटनेस केला तरी थोडं तरी पांढरं दिसलं पाहिजे. हे आमचं चालू आहे इकडे लेट तर होत होता आम्हाला, पण नंतर म्हटलं की हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा होणार नाही, कारण याच दिवशी आम्हाला ना रिटर्न निघायचं होतं. नंतर शरूच्या पप्पाचं ऑफिस होतं, पण सगळे एकत्र जमले ना की छान वाटतं. त्यामुळे चेष्टा मस्करी करत असा आमचा छान असा कार्यक्रम सुरू होता. धोंडे खाऊ घातले होते आणि नंतर अनारसेने ओवाळून घेतलं. 33 अनारसे देण्याचा मान आहे तुम्हाला माहितीच, आणि 33 धोंडे देण्याचा. आता ते का ह्याचं पाठीमागचं रिझन तर काय माहीत नाही मला, पण हे पारंपरिक पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे आम्ही पण तेच फॉलो करतो. आणि 5 भांडी द्यायचा पण मान आहे. एक ताट, वाट्या, आरती, तांब्या, म्हणजे जे काही आपल्याला वाटेल ते आपण 5 भांडी देऊ शकतो. आता ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते देतात, तर हिचं तेच देण्याचा कार्यक्रम सुरू होता. माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ना त्यांच्या सासू सासऱ्यांसाठी पण आहेर केला होता आम्ही. तर हे आहेत छोट्या नंदेचे सासरे, त्यांना पण आहेर करून घेतला, आणि मोठ्या नंदेच्या सासू सासऱ्यांना पण आहेर केला. आणि त्यांनी रिटर्नमध्ये माझ्या सासू सासऱ्यांना आहेर केला होता दोघींनी. तर आईची ओटी वगैरे त्यांनी भरून घेतली. आणि नंतर ना असं म्हणतात की मामा आणि मामिनीने भाच्याचे पण अधिक मासमध्ये पाय धुवावे असं असतं. तर इथं त्यांनाच मी, आता भाचा तर नाही, म्हणजे भाच्या आहेत आम्हाला सगळ्यांना मुलीच आहेत, तर त्यांच्या मस्तपैकी हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली. आणि त्यांना सगळ्याला जे ड्रेस आणले होते ना ते दिले, आणि सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालं. जेवणामध्ये पुरणपोळी, रस, कटाची भाजी, भजी, कुरवडी, पापड असं सगळं केलं होतं. व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.